नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजची ही गोष्ट आहे एका छोट्याशा गावात घडलेल्या अशा घटनेची ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा पेटली. ही घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावातील आणि केंद्रस्थानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. घटना सुरू झाली एका मध्यरात्री. गावातील काही लोकांनी अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. सकाळ झाली आणि संपूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काहींसाठी तो अभिमानाचा क्षण होता, तर काहींसाठी तो नियमभंगाचा प्रश्न होता. काही ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. त्यांना वाटलं, आपल्या गावात शिवरायांचा पुतळा उभा राहिला, यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं. पण दुसऱ्या गटानं प्रश्न उपस्थित केला, परवानगी न घेता असा पुतळा बसवणं योग्य आहे का? हळूहळू गावात चर्चा सुरू झाली. चर्चा वादात बदलली आणि वाद तणावात. प्रशासनाच्या कानावर ही बाब पोहोचली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुतळा बसवण्यासाठी अधिकृत परवानगी घेणं आवश्यक होतं. नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे पुतळा हटवण्याचे आदेश देण्यात आले. हा निर्णय काहींना मान्य नव्हता. गावात दोन गट स्पष्ट दिसू लागले. एक गट म्हणत होता, शिवरायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. तर दुसरा गट म्हणत होता, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. तणाव वाढत गेला. शब्दांचं वार सुरू झाले. सोशल मीडियावर पोस्ट, व्हिडिओ, आरोप प्रत्यारोप सुरू झाले. बाहेरच्या लोकांचाही यात हस्तक्षेप वाढू लागला. आणि मग एक दिवस परिस्थिती हाताबाहेर गेली. वाद इतका चिघळला की दोन्ही गट आमनेसामने आले. ओरड, आरडाओरड, ढकलाढकली आणि नंतर हाणामारी. काही लोक जखमी झाले. एका महिलेला मारहाण झाल्याचं गंभीर आरोप समोर आले. गावातील शांतता एका क्षणात भंगली. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. राज्यभरातून प्रतिक्रिया यायला लागल्या. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी आपापली भूमिका मांडायला सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला. अनेकांना ताब्यात घेण्यात आले. काहींवर गुन्हे दाखल झाले. गावात संचारबंदी लागू करण्यात आली. एक पुतळा जो अभिमानाचं प्रतीक असायला हवा होता, तोच गावात संघर्षाचं कारण ठरला. या घटनेनं अनेक प्रश्न उभे केले. भावना महत्वाच्या की कायदा? परंपरा महत्वाची की प्रक्रिया? आदर व्यक्त करण्याचा योग्य मार्ग कोणता? छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका समाजाचं नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहेत. त्यांचा सन्मान करताना समाजात ऐक्य आणि शांतता राखणं तितकंच गरजेचं नाही का? या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. भावना जर कायद्याच्या चौकटीत व्यक्त झाल्या तर त्या समाजाला जोडतात. पण भावना जर नियमांच्या पलीकडे गेल्या तर त्या समाजाला तोडू शकतात. आज त्या गावात शांतता परत आलीये, पण जखमा अजूनही ताज्या आहेत. विश्वास पुन्हा निर्माण व्हायला वेळ लागणार आहे. ही गोष्ट फक्त एका गावाची नाही, ही गोष्ट आहे आपल्या समाजाची. जिथे प्रत्येक निर्णय घेताना आपण विचार करायला हवा, आपण जे करतोय ते समाजाला जोडणार आहे की तोडणार? मित्रांनो, शेवटी प्रश्न एका पुतळ्याचा नाही. प्रश्न आहे आपल्या एकतेचा, आपल्या विचारांचा आणि आपल्या जबाबदारीचा. ही होती आजची कथा. जय हिंद. धन्यवाद.